कविता हो कविता सादर करते म्हणूनच असं माईक केलं माईक मी. चालू करायला माईक ऑफ आहे. असे सुद्धा शब्द विझवतात आगी शब्दांनीच पेटलेल्या माणसाची. शब्द नसते तर जवळ आले नसते कोणी, गेले नसते कोणी दूर, शब्दच नसते तर शब्दांना फार नसतात. शब्दाला खूप. जास्त मी काय म्हणणार नाही, येऊन दे ना. आता तरी नका आपल्या देण्यात जरा आमचा आवाज कमी करायचा. थोडा आवाज कमी. I will be your Shri, your guiding light. Will you be my Sakhi, my soul's delight? Like Radha and Krishna, forever unifying. Two hearts, one love, eternal divine. वा वा अडकली आहे अजूनही आपण न लावलेल्या सांजवाती आठवत. भाजीतलं खारटपण, आमटीचं पातळण, करपलेल्या भाकरीचा चटकन. भाजीतलं खारटपण, आमटीचं पातळण, करपलेल्या भाकरीचा चटकन. पाळण्यात कुजलेलं बालपण, पंखावर भुरभुरले जे कलहंसाच्या पंखावर भुरभुरले. सोनेरी निळसर मळामळातून शहारले जे पुनवेच्या चांदण्यात भिजले भिजले. जे पुनवेच्या चांदण्यात भिजले भिजले ते त्याहूनही आज कुठेसे. पुन्हा एकदा तशाच एका लजवंतीच्या मानेखाली किंचित वक्षी बहर बावरे. मी पाहिले न पाहिले. वा वा वा. क्या बात आहे. सुंदर सादरीकरण. प्रस्तावना करत नाही, मला प्रस्तावना आवडतात. करू पण नाही, वेळ असतो तेव्हा. नमस्कार, मी आनंद गांगर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अंतर्मनातील गीत. अंतर्मनाच्या गाभाऱ्यात एक मंद दीप तेवत असतो. अंतर्मनाच्या गाभाऱ्यात एक मंद दीप तेवत असतो. त्याचा उजेड फक्त स्वतःसाठी असतो. क्या बात. त्याचा उजेड फक्त स्वतःसाठी असतो. कारण तोच खरा मित्र असतो. कारण तोच खरा मित्र असतो. अंधाऱ्या खोलीत प्रकाश दाखवणारा, चुकलेल्या पावलांना, भरकटलेल्या मनाला पुन्हा एक नवी दिशा देणारा तोच एक पाणथस्त असतो. तोच एक पाणथस्त असतो. वादळात भरकटलेल्या होळीला तो एक किनारा असतो. कारण तोच खरा मित्र असतो. कारण तोच खरा मित्र असतो. बाहेरच्या फसव्या आमिषाला जेव्हा आपण बळी पडणार असतो. बाहेरच्या फसव्या आमिषाला जेव्हा आपण बळी पडणार असतो त्यावेळी अंतर्मनातून तोच आपणास अडवत असतो. त्यावेळी अंतर्मनातून तोच आपणास अडवत असतो. त्याला स्वतःचं अस्तित्व नसतं. त्याला स्वतःचं अस्तित्व नसतं, परंतु आपल्या अस्तित्वाची तो जाणीव करून देतो. कारण तोच खरा मित्र असतो. तोच खरा मित्र असतो. अंतर्मनाच्या गाभाऱ्यात एक मंद दीप तेवत असतो. अंतर्मनाच्या गाभाऱ्यात एक मंद दीप तेवत असतो. लक्ष द्या सर्वांनी. कवितेचं नाव आहे घड्याळ. ना? घड्याळ शीर्षक. कवितेचं शीर्षक आहे घड्याळ. कोण म्हणतं वेळ ही नेहमी सारखी चालते. कोण म्हणतं वेळ ही नेहमी सारखी चालते. कधी कधी आपल्यापेक्षा तिलाच घाई असते. डबा बनवताना सकाळी घड्याळाच्या पायाला लावलं असतं स्केटिंग. डबा बनवताना सकाळी घड्याळाच्या पायाला लागलं असतं स्केटिंग. आपल्यापेक्षा घड्याळालाच आधी गाठायची असते मीटिंग. घड्याळाची आमची अशी रोज चालू असते स्पर्धा. पण या स्पर्धेतला विजेता घड्याळच असतो सर्वदा. पण कधी कधी हे घड्याळ नेमकं उलटं वागतं. हा मार्ग कधी कधी हे घड्याळ ना एकदम उलटं वागतं. तासभर तरी अभ्यास केला असं वाटताना हे बेट मात्र 5 मिनिटं पुढे धावतं. 2-4च रील बघावे म्हणून हाती घ्यावा मोबाईल. 2-4च रील बघावे म्हणून हाती घ्यावा मोबाईल. तर कशी पटकन बघा दुपारची संध्याकाळच होऊन जाईल.
काय करावं या घड्याळापुढे काहीच इलाज चालत नसतो. काय करावं या घड्याळापुढे काहीच इलाज चालत नसतो. हा बेटा जिथे तिथे आपली फजितीच करायला टाकलेला असतो. नावडीच्या कामांमध्ये वेळ पुढे सरकतच नाही. नावडीच्या कामांमध्ये वेळ पुढे सरकतच नाही आणि आवडीच्या कामाला वेळ कसा पुरतच नाही. नंतर करू नंतर पाहू म्हणताना जाण्याचीच की येते हो वेळ. तेव्हा मात्र वाटत राहतं काय हा नियतीचा खेळ. म्हणून वाटतं आजच आता आनंदाने जगत राहावे. म्हणूनच वाटतं आजच आता आनंदाने जगत राहावे. कुणी सांगावं घड्याळ बाबाच्या मनात काय असावे काय असावे. आई असं आहे. माझी आई हरवली आहे. पाहिलं का कोणी? हो, आईच. काय म्हणाल? कशी दिसते? विविध शृंगार केलेली पण साधी सुंदर सालस निरागस सगळ्यांच्या मनात घर करणारी हरवली आहे. पाहिलं का कोणी? जीव अगदी टांगणीला लागलाय हो. अगदी साधी आहे ना म्हणून. जमाना बदललाय हे नवीन जग पेलवत नाहीये का तुला अशी भीती वाटते. तसं आमचं कुटुंब खूप मोठं आहे. तिला असं कोणी वाऱ्यावर सोडणार नाही. पण आपलेच विश्वासघात करतील पर्क करतील म्हणून भीती वाटते. माझी आई हरवली आहे. पाहिलं का कोणी? काय म्हणाल? तिचं नाव काय? तिचं नाव मराठी. माझी आई. हो बरोबर ऐकलं. मराठीच हरवली आहे. कुठेतरी या आधुनिक काळात कदाचित कुठेतरी पुस्तकात जाऊन बसली आहे असं वाटतंय. रोज घराबाहेर पडून तिला शोधते मी. फक्त तिच्या वाढदिवसाला तिची आठवण येते लोकांना. बाकी दिवस तिच्या मुलांनाच तिची लाज वाटते. आता तर तिच्या शाळाही बंद होत आहेत. हळूहळू तिचं अस्तित्व संपते की काय म्हणून भीती वाटते. कोणाला भेटली ना तर सांगा तिला तुला कधीच कुठे जाऊन देणार नाही. सगळ्यात पहिलं स्थान तुझं असेल. शेवटच्या श्वासापर्यंत आई तुझंच नाव मुखात असेल. चला सुरू करूया. मी कल्पना दिलीप महापुष्कर कविता सादर करते. मुक्त छंदातली कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रेमभंग. अर्थात हा प्रेमभंग एकतर्फी प्रेमातून आलेला आहे हे लक्षात घ्या. तुझ्यासोबत संसार करायचा. बर तुझ्यासोबत संसार करायचा होता. तुझ्या नावची काळी पोत गळ्यात बांधून गावभर मिरवायचं होतं. तुझ्या हातात हात गुंफून सप्तपदी चालायची होती आणि तुझ्या मांडीला मांडी लावून सत्यनारायणाला बसायचं होतं. लाजत मुरडत का होईना तुझं नाव गुंफलेला उखाणा घ्यायचा होता. तुझी रखमाई होऊन कमरेवर हात ठेवून नुसतंच डाव्या अंगी उभं राहायचं नव्हतं तर तुझ्या खांद्याला खांदा भिडवून आयुष्य दिमाखात चालायचं होतं. तुला आधार द्यायचा होता. तुझा आधार व्हायचा होता. तुला आधार द्यायचा होता. तुझा आधार व्हायचा होता. तुझ्या सोबत खळखळून हसायचं होतं आणि तुझ्या गाभाऱ्यात जाऊन अलगद बसायचं होतं. पण कसलं काय? पण कसलं काय? काल व्हॉट्सअपवर तुझी लग्न पत्रिका पाहिली. काल व्हॉट्सअपवर तुझी लग्न पत्रिका पाहिली आणि मनाची कास बेमालूमपणे टिचली. काल व्हॉट्सअपवर तुझी लग्न पत्रिका पाहिली आणि मनाची कास बेमालूमपणे टिचली. पाणावे डोळे रक्ताळे अंतर हृदयाला किंचितचा झटका आणि काळजाला चटका बसला.
तसं बघायला गेलं तर मी खूप कणकर, तसं बघायला गेलं तर मी खूपच कणकर, पण तरीही त्यावेळी डोळ्यासमोरून तरुण गेल्या फासाच्या दोरी, रेल्वेच्या पटरी, पाण्याच्या विहिरी आणि बाटल्या जहरी आणि बाटल्या जहरी आणि बाटल्या जहरी. बरं वाटतं. सगळ्यात प्रथम थोडंसं मी घाबरल्यासारखं आहे, कारण तुम्ही सगळ्या आम्ही चौघे तिघी जण आहोत है ना. हा. थोडं मी सुरली म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की दरवळ एक सुगंध, ह्या शब्दाला एक पौड होतो. एक अशा कवितेकडे मी तुम्हाला घेऊन जातोय की ती कविता आहे प्रेमाचा दरवळ काय. प्रेमाचा दरवळ असणारी ही माझी एक कविता आहे. ती सागर काठ, सागर किनाऱ्यावरची कविता आपण अनुभवत असतो. सागर काठ म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या जीवन प्रवासाला हा एक अविभाज्य घटक असतो. त्याच्यावर कधीतरी आपण एकटे जातो, कधीतरी आपण आपल्यासोबत आपला कोणीतरी अगदीच असेल तर त्यांच्यासोबत जातो. तर अलीकडेच अर्नाळ्याच्या एका सागर किनाऱ्यावर जेव्हा मी गेलो तेव्हा मी एकटाच होतो आणि त्या सागर किनाऱ्यावर मी जात होतो. तर मला अगोदरच त्या कवितेबद्दल माहिती होतं की कशा पद्धतीत कविता मी लिहितात. मुक्त छंदावर आधारित आहे. एकांत सागर काठ. माझ्या कविता थोड्याशा गेली असतात आणि मला आवड आहे गाण्याची. कधी काळाने इथेच फिरलो मी, त्याच किनारी होतो. कधी काळाने इथेच फिरलो मी, त्याच किनारी होतो. तुझ्या स्मृतीचे अर्घ्य वाहतो मी, ओझर भरून घेतो. तो असताना तिथे घडविले घडगुड वाळूवरी. तो असताना तिथे घडविले घरकुल वाळूवरी. आठवातही तुझीच मूल्ये मलाच उगत खरी. निरव शांतता शोधत बसते संध्या पुढ्या वाटा. सहज गम्य हे रूप तीरावर सगळे कधीतरी तुम्ही भेटा. किनारैथरी संत राहते लाट ठिकाणा करी. हरुंद जरासा लपून पाहतो दोन मनाची तरी. शंख शिंपड्या इथे रांगती काळ्या पेलखडांचा सडा. शंख शिंपड्या इथे रांगती काळ्या पेलखडांचा सडा. एक संग हे कसे राहावे ते शिकवित होते धडा. जिथे पैसलो तिथून फिरते नजर सुरूच्या बनी. पाहुनी मजला कुणी भुलविले शील जशी खालुनी. उन्हाळ लाटा तूर राहुनी मलाच खिजवत होत्या. नकळत माझ्या कुशीत येऊन मलाच भिजवत होत्या. सांज
सांज काट हा हिरमुसलेला त्या जळात स्थिर चोरवी सांज काट हा हिरमुसलेला त्या जळात स्थिर चोरवी क्षितिज ते गणे मला भासते सखे सात जराशी हवी शेवट रंग केशरी किरणामधुनी मी तुलाच फिरवत होतो रंग केशरी किरणामधुनी मी तुलाच फिरवत होतो कधी आठवून याच तीरावर सगळे तुलाच विरवत होतो तुलाच विरवत